नमस्कार शेतकरी बंधूंनो, गेल्या काही दिवसापासून पंचायत समिती स्तरावर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सर्वांना सांगण्यात येतं आहे की ई-KYC करा. आपल्या जॉब कार्डची आपण ज्या रोयो कामामध्ये मजुरी म्हणून आपली नोंद करतो त्याची ई-KYC करणं आवश्यक होती आणि ही प्रक्रिया गेल्या काही दिवसापासून सुरू होती. मात्र त्याचं असं ताजं अपडेट आहे की जर आपण ई-KYC केलं नाही तर आपलं जॉब कार्ड डिलीट होणार आहे. आणि जर जॉब कार्ड डिलीट झालं तर काय होणार? जॉब कार्ड डिलीट झालं तर आपल्याला रोजगार हमीच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा लाभ घेता येणार नाही. आपला मजूर म्हणून त्या ठिकाणी काम मागता येणार नाही, काम करता येणार नाही. त्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत? तर सार्वजनिक कामाची योजना आहेत, आपल्या वैयक्तिक लाभाच्या घरकुल आहे, आपल्या वैयक्तिक लाभाची विहीर आहे, गायगोठा आहे, फळबाग लागवड आहे. या सर्व योजनाला आपल्याला जर ई-KYC केली नाही तर मुकावे लागणार आहे. मग तुम्ही म्हणता की मग ते ई-KYC करायचं कधीपर्यंत आहे? तर त्याची तारीख आजची म्हणजे 10 मार्च ही शेवटची होती. यानंतर तारीख वाढेल का नाही हे सांगता येणार नाही. मात्र आज आपल्याला ई-KYC करायचा शेवटचा दिवस आहे. ज्या शेतकरी बंधूंनी, गावकऱ्यांनी ई-KYC केली नसेल त्यांनी ही ई-KYC करायची आहे. तुम्हाला माहीतच आहे रोजगार हमी योजना आता बदललेली आहे आणि VB रामजी नावाच्या योजनेमध्ये ते कन्वर्ट होत आहे. आणि कन्वर्ट झाल्यानंतर योजनेमध्ये नेमकं काय काय येईल पुढं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल. मात्र तत्पूर्वी आपल्याकडील ज्या खोट्या मजुऱ्या आहेत त्या लागू नये म्हणून ई-KYC ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये आपला फेस ॲप घेऊन आपल्याला त्यामध्ये कामावर आहेत का नाही हे वरिष्ठांना कळवायचं आहे. त्याच्यामुळं ई-KYC केलेले जे खातेदार आहेत त्यांनाच यापुढे मजुरी मिळणार आहे आणि त्यांनाच योजना देखील मिळणार आहेत. बरोबर ऐकताय? कारण जर जॉब कार्ड डिलीट झालं तर योजनाच मिळणार नाही त्या नावाने पुन्हा, आणि चालू आहे त्या योजनेचं काय होणार हे देखील सांगणं अवघड आहे. ह्याला एकच पर्याय आहे, ई-KYC आजच्या आजच करून घ्यायची आहे. आपल्या गावचे जे ग्रामरोजगार सेवक आहेत, आपल्या गावचे सरपंच यांच्यासोबत चर्चा करून आपली जर ई-KYC झालेली नसेल तर ती आजच्या आज करून घ्या. अन्यथा यापुढे अजून तारीख वाढेल का नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे ही शेवटची संधी आहे. धन्यवाद.